आता तुमचं विजाचं काम होऊन जाईल। नक्की होईल ना? अगदी 100%। सरकारी माणसांना पेपर लागतात तो, आणि इकडे तर पेन्शनसाठी पण बँकेत जिवंत असल्याचा दाखला द्यावा लागतो। पेपरवर जिवंत पाहिजे बस। थँक्यू। मी वाट पाहेन तुमच्या फोनची। ओके, मी निघतो आता। बाय सर। बाय मॅम। खरं तर थँक्यू तुला म्हणायला हवं नील। तुझ्या मित्राने जर का ते खोटं अपॉइंटमेंट लेटर दिलं नसतं ना, तर माझं काय झालं असतं देव जाणे। ते आता खोटं खोटं असं गावभर बोंबलू नकोस, आणि इथून पुढे प्लीज असल्या खोट्या कामासाठी माझ्या हेल्पची अपेक्षा करायची नाही। असं कसं आहेस रे तू? मी किती खुश आहे, आणि तू का असं तिरकस बोलतोयस? कारण मी जे काम केलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। स्वानंदीकडे तुझ्या आई वडिलांकडे पाहून मी एक खोटं काम केलं, पण आता हिम्मत नाहीये माझ्यात स्वानंदीची नजर मिळवण्याची। इतकं घाबरतोस तिला? तू आता हा विषय बंद कर प्लीज। ते पण घाबरायचं कशाला? कसं आहे ना संपदा, तुला नाही कळणार ते। अरे हो, पण इतकं कशाला घाबरायचं? चल। ही भीती नाहीये, याला प्रेम म्हणतात। असं कसं भित्र प्रेम? स्वार्थी असण्यापेक्षा भित्र बरं नाही का? स्वानंदीच्या खरेपणावर प्रेम केलंय। तिला प्रॉमिस केलं होतं मी, इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही। तिचा फोन आल्यावर चुकून तोंडून काहीतरी खरं बाहेर पडेल म्हणून फोन बंद करून ठेवलाय मी। कम ऑन, म्हणून तुम्हाला लँडलाईन वरून फोन केला होता? दिस इज टू मच नील। असू, तुला नाही समजणार ते। चल, तुला ऑफिसला ड्रॉप करतो। काय ऍटिट्यूड दाखवतो हा? समजतो काय स्वतःला? काय होणार या दोघांचं कोण जाणे। ती भिरकट आणि हा तिरसट, चॉईसच खराब आहे स्वानंदीचा। हळू ठेव। स्वानंदी, नील दादा आणि संपदा ताई पण आहे त्याच्या बरोबर। नील दादा,